ही जी बैठक, ही जी कमिटी आहे, DPC आहे, ही महत्त्वाची आहे आणि इतक्याच बेजबाबदारपणे जर कोणी उत्तर देत असेल मंत्री महोदयांच्या साक्षीनं, सर्व जिल्ह्यातल्या आमदार खासदारांच्या साक्षीनं आणि 15 दिवसाचं सांगून 5-5 महिन्यापर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन जर होत नसेल तर मला वाटतं या मिटिंगचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सिरियसली घेतलं पाहिजे. पालकमंत्र्यांनी असे विषय सिरियसली घेतले पाहिजे आणि या बैठकीच्या आज सभा या ठिकाणी पार पडली. अनेक महत्त्वाचे जिल्ह्याचे विषय या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित करण्यात आले. परंतु थोडंसं एकच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की अतिशय महत्त्वाची मीटिंग असते. जिल्ह्याचे सर्व जबाबदार अधिकारी या ठिकाणी असतात, जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी असतात. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये या सभागृहामध्ये दिलेलं प्रत्येक उत्तर हे प्रत्येकाने जबाबदारीने दिलं पाहिजे असं मी समजतो. फक्त एक माहितीकरता या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 30 जानेवारीला जी एक सभा झाली होती DPCची, त्या 30 जानेवारीच्या सभेमध्ये मी बजाज पुलाच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता आणि बजाज पुलाच्या माझ्या मुद्द्याला उत्तर देताना कार्यकारी अभियंत्यांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं की 15 दिवसामध्ये बजाज पूल हा वाहतुकीकरता मोकळा होईल. 30 जानेवारीची DPC बैठक आणि आज जर आपण बघितलं तर आता 5 महिने कंप्लीट होऊन राहिले. 5 महिन्यानंतर दुसरी DPC आज या ठिकाणी लागली. अजूनपर्यंत बजाजचा पूल वाहतुकीकरता मोकळा झालेला नाही. मागच्या 30 जानेवारीच्या मीटिंगमधलं उत्तर होतं की 15 दिवसामध्ये मोकळा होईल. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हे अतिशय महत्त्वाची बैठक असते. प्रत्येक अधिकाऱ्यांनी जबाबदारीने या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही येतो. त्या प्रश्नाला न्याय त्या निमित्तानं भेटला पाहिजे याची अपेक्षा आहे. नाही, आता सरळ सरळ विषय असा आहे की जेव्हा तुम्ही मला सांगताय 30 जानेवारीच्या बैठकीमध्ये तुम्ही मला सांगताय की 15 दिवसामध्ये आम्ही बजाज पूल वाहतुकीकरता मोकळा करू. आजची तारीख आहे 23 जून, म्हणजे या 30 तारखेला 5 महिने कंप्लीट होईल त्यांच्या उत्तराला. काय बोलले 15 दिवसात, परंतु अजूनपर्यंत पूल वाहतुकीकरता मोकळा झाला नाही. कालच आपण साईट व्हिजिट केली. 15 दिवसामध्ये होईल असं सांगण्यात आलं. ठीक आहे, आता 15 दिवसामध्ये सांगितलं, पण 15 दिवसामध्ये चालू झालं पाहिजे. आणि सांगायचं तात्पर्य की हे जे सभागृह आहे, ही जी बैठक, ही जी कमिटी आहे, DPC आहे, ही महत्त्वाची आहे आणि इतक्याच बेजबाबदारपणे जर कोणी उत्तर देत असेल मंत्री महोदयांच्या साक्षीनं, सर्व जिल्ह्यातल्या आमदार खासदारांच्या साक्षीनं आणि 15 दिवसाचं सांगून 5-5 महिन्यापर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन जर होत नसेल तर मला वाटतं या मिटिंगचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सिरियसली घेतलं पाहिजे. पालकमंत्र्यांनी असे विषय सिरियसली घेतले पाहिजे आणि या बैठकीच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही जिल्ह्यातल्या जनतेचे या सभागृहामध्ये मांडलेत, या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी मंत्री महोदयांनी त्या निमित्तानं घेतली पाहिजे अशी अपेक्षा.